नमस्कार, स्वामीज किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत दाल बाटी। आणि ही बाटी मी ओव्हनमध्ये केली आहे आणि ओव्हनमध्ये ही बाटी कशी करायची ती सांगते आणि त्याच्यासोबत स्पेशल डाळ पण बनवणार आहोत। तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर डाळ बनवण्यासाठी सर्वात आधी मी 1 वाटी तुरीची डाळ घेतली आहे। ही स्वच्छ धुवून घ्यायची आणि हे कुकरला 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या। तर याच्यामध्ये मी थोडंसं तेल टाकलं आहे, हळद टाकली आहे आणि कुकरला लावते आहे। आता कुकरला आपण याच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या। आता कुकर होते तोपर्यंत आपण पीठ भिजवून घेऊया बाटीचं। त्यासाठी मी गव्हाचं एक मोठं बाउल भरून पीठ घेतलं आहे, अर्धा वाटी रवा घेतला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला ओवा पण टाकायचा आहे। हातावर चोळून छान ओवा टाकायचा आणि नंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आणि पीठ व्यवस्थित मिक्स झालं की याच्यामध्ये घालूया आपण तूप टाकल्यामुळे ही बाटी खूप छान लागते। इथे मी 2-4 चमचे तूप घालते आहे। हे तूप घालून झालं की तूप छान व्यवस्थित पूर्ण पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं। असं चोळून व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करायचं। हे तूप तुम्ही गरम करून पण टाकू शकता, मी थंडच टाकला आहे। आणि याच्यामध्ये तुम्ही बेकिंग पावडर घातली तरी चालेल पिठामध्ये, त्यामुळे थोड्याशा बाटी फुगतात, पण मी घातली नाही आहे इथे बेकिंग पावडर। आता आपला गोळा तयार आहे आणि असा थोडासा घट्टसर भिजवायचा। आता आपण गोळा थोडासा 10 मिनिटं बाजूला ठेवूया, तोपर्यंत डाळ फोडणी देऊया। तर इथे आपली डाळ छान शिजली आहे, आता फोडणी द्यायला घेऊया। आता इथे एका कढईमध्ये 4-5 चमचे तेल घेतलं आणि तेल गरम झालं की याच्यामध्ये घालायचे 1 चमचा मोहरी छान तडतडली की याच्यामध्ये घालायचं अर्धा चमचा जिरं, आले लसूण पेस्ट घालायची, कढीपत्ता घालायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तेलामध्ये लसूण झाला की नंतर याच्यामध्ये घालायचा एक मोठा कांदा बारीक कापून घेतलेला आणि कांदा पण छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा। पाव चमचा हिंग घालायचा। कांदा परतून झाला की इथं मी एक मोठा टोमॅटो बारीक कापून घेतला होता, तो घातला आहे। आता टोमॅटो छान शिजू द्यायचा आणि शिजला की याच्यामध्ये सुके मसाले घालायचे। 1 चमचा तिखट, पाव चमचा हळद, अर्धा चमचा धने पावडर आणि व्यवस्थित भाजून घ्यायचे। मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे। याच्यामध्ये थोडीशी कस्तुरी मेथी घातली आहे, तर या कस्तुरी मेथीमुळे या डाळीला खूप छान टेस्ट येते। आता बघा आपला कांदा, टोमॅटो छान आणि मसाले पण छान भाजले गेले आहे। आता याच्यामध्ये आपण घालूया डाळ। तर शिजून घेतलेली डाळ घालायची। इथं जास्त झाली होती म्हणून मी अर्धी डाळ घातली आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता चवीनुसार मीठ घालायचं आणि नंतर याच्यामध्ये गरम पाणी घालायचं। आपल्याला थोडंसं पातळ करायचं आहे बाटीसोबत, त्याच्यामुळे मी इथं पाणी घालते आहे। गरम पाणी घालायचं, त्यामुळे टेस्ट छान राहते। आणि व्यवस्थित मिक्स करून याला मंद आचेवर एक उकळी काढून घ्यायची। कोथिंबीर घालायची आणि गॅस मीडियम ठेवून एक उकळी काढून घ्यायची। तर इथं बघा छान उकळी आली आहे आणि डाळ पण छान मस्त कलर पण छान आला आहे। आता आपण बाटी बनवायला घेऊया। तर इथं आपलं पीठ पण छान भिजलं आहे। आता आपण छोट्या छोट्या बाटी करून घेऊया आणि ह्या आपल्याला ओव्हनमध्ये लावायच्या आहे, त्यामुळे थोडा वेळ लागणार आहे, म्हणून छोट्या छोट्या बाटी करायच्या। इथं बघा मी कशा बनवते आहे। असा एक गोळा घ्यायचा आणि त्याला नंतर असं छान गोल गोल हे करायचं आणि त्याच्यामध्ये एक छोटासा पिठाचा गोळा ठेवून बंद करून घ्यायचं। तर ह्या बाटी एकदम सिंपल आहे बनवणं आणि असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे। आता मी बघा पूर्ण पिठाचे गोळे करून घेते आहे। आता हे पिठाचे पूर्ण असे गोल गोल बाट्या करून घ्यायच्या। इथं बघा मी पूर्ण पिठाच्या बाट्या तयार करून घेतल्या। आता आपण ओव्हनमध्ये ठेवायच्या आहे, त्यामुळे त्या भांड्यामध्ये छान फॉइल पेपर टाकला, तुम्ही बटर पेपर पण ठेवू शकता आणि याला ह्या बाट्यात तेल लावून ठेवायच्या आहे किंवा तूप लावून ठेवायच्या। बाटी ठेवायच्या आधी ओव्हन 400 डिग्रीवर प्रीहीट करून घ्यायचं आणि नंतर याच्यामध्ये बेक करायला ठेवायचं। तर इथं बघा मी बेकचं बटन दाबलं, नंतर कुक टाइम सेट केला आणि आता कुक टाइम सेट करायचा आहे की आपल्याला अर्धा तास तरी कुक करायचं आहे, त्यामुळे मी 30-35 मिनिटं सेट केला आहे आणि आपल्या बाटी ओव्हनमध्ये ठेवून स्टार्ट करायचं आहे। तर आता बघा ह्या ओव्हनमध्ये ठेवल्या आहेत मी आणि इथं बघा आपल्या बाटी रेडी आहे। तर मध्ये मी ह्या 30 मिनिटांनंतर एकदा पलटून परत 15 मिनिटांसाठी ठेवल्या होत्या सेट करून। तर असं पूर्ण करून मला पाऊण तास लागला आहे आणि इथं रेडी आहे आपल्या बाटी। रेडी झाल्यानंतर मस्त तुपामध्ये घोळून घ्यायचं या बाटीला आणि सर्व करायचं। तर बघा आपली एकदम मस्त खरपूस अशी गरमागरम बाटी आणि डाळ सर्व करायची। ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि स्वामीज किचनला सबस्क्राइब करायला विसरू नका।